केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या तोफखाना अभिलेख विभागाचे ऑफिस सुपरिटेंडंट विनायक धनेश्वर हे नुकतेच सेवानिवृत्त झालेत. तर यानिमित्त आर्टिलरी सेंटर येथे धनेश्वर यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. असं म्हणतात, भेटण्याआधीच निरोप निश्चित असतो. आपण कितीही रमलेलो असलो तरी हा मांडलेला खेळ शहाण्या मुलासारखा वेळेत आवरून घ्यायचा आणि आपल्या क्षेत्राचा निरोप घ्यायचा आणि सेवानिवृत्त व्हायचं असा सकारात्मक विचार घेऊन केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या तोफखाना अभिलेख विभागाचे ऑफिस सुपरिटेंडंट विनायक धनेश्वर यांनी आपली सेवानिवृत्ती स्वीकारली आहे. 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा काळात अहमदनगर, महूद तसेच नाशिक रोड येथे त्यांनी सेवा बजावली आहे. 31 ऑगस्टला त्यांचा निरोप समारंभ नाशिक रोड कॅम्पचे आर्टिलरी रेकॉर्ड विभागाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के.सी. राव यांच्या प्रमुख उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री धनेश्वर यांचा सत्कार करण्यात आला व मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. कर्तव्यदक्ष, संगीतप्रेमी, खुशमिजाज व्यक्तिमत्व म्हणून धनेश्वर यांची ओळख आहे. त्यामुळेच या निरोप समारंभाला त्यांच्या सहकारी मित्राने एक सुरेल गीताद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, अरे 100 बार शुक्रिया. तर या सेवेदरम्यान लाभलेले प्रेम आणि सहकार्य यामुळे भारावून गेलेले धनेश्वरजी यांनी सर्वांचे आभार मानले. जो ऑफिस कामकाज के प्यार रहता है उस आदमी की कभी हार नहीं होती, ये मुझे सबक यहाँ बहुत अच्छा मिला. और आप सभी लोगों ने इतना बढ़िया काम किया, सभी एक्सपर्ट, एकदम आउटस्टैंडिंग. और मैं तो मेरे तरफ से सबके लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. और ईआर कॉल के अंदर मतलब मैंने तीनों ग्रुपों में काम किया, सभी बढ़िया लगा. बाकी इस जैसा माहौल मुझे कहीं देखने को नहीं मिला. और सभी ने मुझे जो अफेक्शनेट दिया, जो भी जीतू साहब ने जो गाने के प्रतिभा है, वो मेरे लिए बिल्कुल एक ही लफ्ज़ सही था मतलब. और आप लोगों का प्यार, अपनापन, ये वास्तव में मैं कभी नहीं भूल सकता. और मेरे लायक कभी भी जो कोई भी सेवा होगी आप मुझे ज़रूर याद कीजिएगा, मैं इधर ही हूँ. और इतने शानदार पार्टी इसके आयोजन के लिए मेरे पास कोई अल्फाज नहीं है. सबके लिए, फ्यूचर के लिए मेरी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं. विश यू ऑल द बेस्ट. मोजक्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. एक कर्तव्य तत्पर, मनमिळावू, हुशार व्यक्तिमत्व म्हणून विनायकजी सर्व सहकाऱ्यांच्या गळ्यातले ताईत आहेत. म्हणूनच त्यांचे काही खास मित्र, अधिकारी व जावई यांनी धनेश्वर यांच्यासाठी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. ऑफिस सुपरिटेंडंट रवींद्र शिरोडे, तर एडका न्यू दिल्लीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री गुप्ता आणि त्यांच्यासोबत काम करणारे आर्टिलरी रेकॉर्ड्स नाशिक रोड कॅम्पचे बापूराव खैरे यांनी आपल्या शुभेच्छा धनेश्वरजी यांच्यापर्यंत पोहोचवल्या. नोकरी करत असताना त्यांनी त्यांना दिलेले काम अतिशय प्रामाणिकपणे केले. साहेब नेहमी हसतमुख व दुसऱ्याला मदत करण्यास नेहमी तत्पर असत. साहेब, आपण रिटायर होत आहे, आमचा निरोप घेत आहे, पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील. तुम्ही नेहमी आमच्या आठवणीत राहाल. तुमची साथ आणि तुमची उणीव आम्हाला नेहमीच भासत राहील. हमारे एडिका परिवार के लिए थोड़ा सा दुख का भी समय है कि वो हमारे बीच से विदा ले लेंगे और हम सभी को उनकी बहुत याद आती रहेगी. और पाया कि वो बहुत ही सरल, मृदुभाषी और एक सज्जन व्यक्ति हैं. उन्होंने अपने कैडर के लिए हमेशा एडिका के प्लेटफॉर्म पे कुछ ना कुछ जो कि सबके हित का हो उसको रखा और मीटिंग में रिजॉल्व कराने की कोशिश की. उनके द्वारा सुझाए हुए जो प्रस्ताव हुआ करते थे वो वाकई में बहुत ही काबिल तारीफ़ थे. मैं उनके रिटायरमेंट पे उनको अनेक शुभेच्छा देता हूँ. त्यांच्यासोबत घालवलेले हे आठवणीचे प्रत्येक क्षण हे आमच्या आठवणीत राहतील. साहेब, मी तुमच्याबद्दल एवढंच बोलू इच्छितो की आज तुम्ही रिटायर होताय, आमचा निरोप घेताय, सदैव अबाधित राहील
तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आमच्या मनात रुंजी घालत आहेत. ज्यावेळेस हा जॉब पत्करला त्यावेळेस मामांना अनेक ऑफर्स होत्या, पण केवळ देशसेवा या उदात्त भावनेतनं त्यांनी हा डिफेन्सचा जॉब पत्करला. पण एक कविता मला त्यांच्यासाठी म्हणावीशी वाटते की निवृत्तीचा हा क्षण नाही तर हा शुभेच्छांचा सण आहे आणि पाऊल बाहेर पडतानाही रेंगाळणारे मन आहे. संगीतावर नितांत प्रेम करणारे विनायकजी त्यांच्या गाण्यावरील प्रेमामुळे अनेक दृढ संबंध त्यांनी जोडलेत. असेच नाशिकचे 2 सुप्रसिद्ध गायक मुकुंद जोशी आणि विवेक केळकर यांनी धनेश्वरजी यांना भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या. त्यांची ती जी संरक्षण खात्याची म्हणा किंवा फोर्सची जी शिस्त आहे, डिसिप्लिन आहे, हे नेहमीच आम्ही त्यांच्या वागण्या बोलण्यातनं आम्हाला दिसत आलेलं आहे. आणि या निमित्ताने त्यांना देशाची सेवा करण्याची पण संधी लाभली. परंतु माझी ओळख जी विनायकजींशी झाली, धनेश्वरांशी झाली, ती संगीताच्या माध्यमातून झाली, गाण्याच्या माध्यमातून झाली. माझे गाण्याचे कार्यक्रमांना विनायकजींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नव्हे तर विनायकजींचं माझ्या गाण्यावर, माझ्या आवाजावर इतकं प्रचंड प्रेम आहे की म्हणजे आमची ती मैत्री त्याच्यावर दृढ होऊन गेली. बऱ्याच कार्यक्रमांना विनायकजींनी मला अर्थसहाय्य पण त्यासाठी दिले, कारण आमच्या कार्यक्रमांचेही काही खर्च असतात. तर इतकं त्यांचं ते प्रेम आहे. आणि विशेष म्हणजे विनायकजी स्वतः गात नाही, पण गाण्याविषयी इत्थंभूत माहिती ही त्यांच्याकडे असते. मग ते सिनेमा कुठला, त्याचे डायरेक्टर कोण, त्यातले कलाकार कोण. नाशिकमध्ये 6 महिन्यापूर्वीपर्यंत कार्यक्रमांचा खूप ओघ चालत असे. तो पसा नाट्यगृह असू देत किंवा कुसुमाग्रज हॉल असू दे, अनेक सांगीतिक ग्रुपचे प्रोग्राम नाशिकमध्ये होतात. प्रत्येक कार्यक्रमाला विनायकजी हजेरी लावत असत. आणि कार्यक्रमानंतर आवर्जून त्या गायक कलाकारांना फोन करून त्यांचं गाणं आवडलं हे त्यांना ते दखल घेऊन त्यांच्यापर्यंत ती पोचपावती विनायकजी देत. ही त्यांची सगळ्यात मोठी स्वभावातली खासियत म्हणावी लागेल. कलाकारांना एक दाद देणारा, कलाकारांच्या पाठीमागे उभं राहणारा असं हे व्यक्तिमत्व म्हणजेच धनेश्वर साहेब. कुठल्याही संगीताच्या, कुठल्याही गाण्याच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावणारे, कलाकारांना प्रोत्साहन करणारे, सर्वांना नेहमी हव्यासे वाटतात. तुम्हाला माझ्याकडून, आमच्या सर्व परिवाराकडून भरभरून शुभेच्छा. तुमचं यापुढचं जीवन अतिशय सुखात, आनंदात असं राहो, हीच सदिच्छा. आई वडील, भाऊ बहीण, पत्नी, मुलं मुली, नातवंड असा मोठा परिवारचा स्नेह धनेश्वर यांना लाभलाय. कुटुंबवत्सल धनेश्वर यांची ही सेकंड इनिंग. आपले आवड, छंद जोपासण्यात व सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांना निरामय आयुष्य लाभो हीच सदिच्छा या सर्वांनी यावेळेस व्यक्त केली. फक्त संगीतच नाही तर चित्रपट सृष्टीवर प्रेम करणारे धनेश्वरजी यांना प्रत्येक गाण्याबद्दल अतिशय सविस्तर व विस्तृत माहिती असते. आणि त्यामुळेच दिवानो की महफिल या कार्यक्रमात विनायकजी यांचा खास सत्कार त्यांच्या संगीतप्रेमी मित्रांच्या उपस्थितीत म्हणजेच गायक विनोद सरदेशमुख, ज्ञानेश वर्मा, विवेक घोटीकर व सुहास सताव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीता चव्हाण, नाशिक.